नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। शेतकरी मित्रांनो, आपल्या या चॅनलने पूर्ण अतिवृष्टीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या शासनापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत अंबड तालुक्याला अंबड तालुक्यामध्ये आपण या गावामध्ये आहेत आणि शिरनेर या गावामध्ये आहे आणि आपल्या सोबत या ठिकाणी शेतकरी वर्ग आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या काय भावना आहेत आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे। भाऊ, तुमचं नाव काय? सुभाष लक्ष्मण गायकवाड। बरं, काय तुम्ही शेतामध्ये काय केलं यंदा? सरकी लावलेली शेतामध्ये सध्या सर्व पाणी आहे आणि त्यातली त्यात कापूस वेचण्यासाठी मजूर भेटत नाही। किती एकर कपाशी लावली तुम्ही? कपाशी 3 एकर। किती खर्च झाला तुमचा साधारण एकरी? साधारण एकरी खर्च आमचा झालेला 15 ते 16,000 रुपये। आता आपण जर व्यापाऱ्याकडे सध्या जाणून जर घेतलं तर कापसाला सरासरी 6,000 ते 6,500 रुपये 6,500 रुपये भाव भेटतोय। पण आपल्या एक क्विंटल कापूस वेचणीसाठी सरासरी 1,600 ते 1,800 रुपये लागतात। बरोबर। याच्यात मजूर खुश आहे पण शेतकरी खुश नाही। शेतकरी खुश नाही। एकूण तरी शेतकऱ्याला परवडणं नाहीये। काय तुम्हाला भाव भेटला पाहिजे साधारण कापसाला? साधारणतः शेतकऱ्याला कमीत कमी 8,500 पर्यंत भाव भेटला पाहिजे। खूप शासन साहेब तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर एकदा यायला पाहिजे होतं आणि शेतकऱ्यांच्या भावना तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे होत्या। शेतकऱ्याची मोठी काही अपेक्षा नाहीये, त्यांनी मनापासून सांगितलं किती भाव भेटला पाहिजे साधारण कापसाला? 8,500 पर्यंत कापसाला भाव दिला असता तर माझा शेतकरी राजाने आज माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दिवा लागला असता, फटाकडे फोडले असते, लाडू खाल्ले असते माझ्या शेतकरी राजाने। पण हे शासनाने याच्याकडे कुठेही लक्ष दिलेलं नाहीये, जे आपण बघत आहोत। तर काय आता एकंदरीत मग परिस्थिती सध्याच्या घडीला शेतकऱ्याची एवढी दयनीय अवस्था आहे, शेतकऱ्याला खायला सुद्धा मोतले शेतकरी। बरोबर आहे। आपण बघितलं शासनाने करोडो रुपयाची घोषणा जाहीर केली, शेतकऱ्यांना दिवाळी गोड शासनाने सांगितलं, पण झाले का पैसे तुमच्या खात्यावर जमा? नाही। आतापर्यंत शासनाने एवढे घोटाळे केले, शेतकऱ्यासाठी जर एखादा घोटाळा केला असता तर शेतकरी सुखी झाला असता। बरोबर आहे। नुसत्या जेवढे मोठ्या रकमा जाहीर केल्या, पण शेतकऱ्याच्या खात्यावर अजून 1 रुपया देखील कुठल्या पद्धतीने आलेला नाहीये। या संदर्भात काय सांगाल तुम्ही? सरासर शासन त्यांच्या मतापुरते हे करून शेतकऱ्याची पिळवणूक करतंय आणि शेतकऱ्याला नुसतं आशा दाखवतो। कुठल्याही स्वरूपात कुठलीही मदत होत नाही मदत होतच नाही। तर बाबा, तुमचं नाव काय? बरं, काय लावलंय शेतामध्ये तुम्ही यंदा? काय आहे सरकीची स्थिती सध्याची? यांनी सांगितलं तीच स्थिती आपली आणि एकरी जो खर्च आहे क्विंटाला 1700-1800 तीच चालू आहे। बरोबर। खर्च जेवढा आपण खर्च टाकलाय तो देखील खर्च आपल्याला निघत नाहीये। दरवर्षीप्रमाणे जर बघितलं आपण यावर्षी हे कापसाची स्थिती खालवलेली आहे, पण अशा वेळेमध्ये जो राज्याचा म्हणजे करता धरता आहे त्या शासनाने काय करायला पाहिजे होतं? शेतकरी जगला पाहिजे, त्या हिशोबाने शेतकऱ्याला ठोस सोबत मदत करायला पाहिजे होती। ती झाली का मदत? आपल्याला नाही झालेली बाबा, तुमचं काय नाव? म्हणजे नारायण गाय। काय स्थिती तुमची? शासनाला काय सांगा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून? शासनाला मदत करायला पाहिजे, मदत करीत नाही। म्हणजे एकदम झोपलेले आहे बाबा सध्या शासन शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे शासनात। कुठल्याही मदत स्वरूपात शासन आपल्याला करत नाही। तुमचं काय नाव? संजय विष्णू। काय आहे सध्या परिस्थिती? शेतीमध्ये आमची म्हणजे 12 एकर जमीन, त्याच्यात सगळं कापूस लागलेलं आहे, थोडी भरपूर आहे। तर एक 10 एक साईड फक्त एकच झालेलं मजूर भेटत नाही। तर ही गोष्ट अशी झाली की जे कापसाला 7,000, 7,500, 8,000 भाव लागत होता किंवा 6,500 लागतोय, मजुराचा खर्च वाढला, तिकडे शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे बरोबर। आपण जर साधारणतः कपाशीचं बियाणं लावण्यापासून त्याला खुरपणी असेल, पाळी असेल, लावत असेल, फवारणी असेल, हे सगळा खर्च आणि कापसाला मिळालेला भाव हे कुठं ताळमेळ जमतोय का? मग आता मग असं जर झालं तर मग शेतकरी कर्जबाजारी नाही होणार तर काय होणार आहे? अशा स्थितीमध्ये ज्या शासनाने म्हणजे जिथं 100 क्विंटल कापूस होता तिथं 50 क्विंटलच व्हायला, म्हणजे 50% घट झाली ना आणि खर्च वाढला। काय करायचं? एवढी रक्कम शासनाने मंजूर केली पण अद्याप 1 रुपया बी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा आहे। हे कुठेतरी शासनाने विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर जी काही मदत पुंजा स्वरूपात जी होती ती मदत अगोदर शेतकऱ्याला करणं गरजेचं होतं। त्यामध्ये तुम्ही कर्जमाफीचा तर विषय दूरच राहिला, पण त्या उलट आपल्याला उत्तरं भेटतायत की कर्जमाफी कशाला पाहिजे, त्या संदर्भात काय बोलत? काय माहिती का, कर्जमाफी कशाला पाहिजे म्हणण्यापेक्षा इतकाले घोटाळे नेते लोक करते, त्याचे इतकाले घोटाळे होऊन सुद्धा त्यांचं पोट भरत नाही म्हणल्यावर शासनाचं
म्हणजे शेतकऱ्याचं काय इतकं एवढ्या बरोबर आहे ना, एवढे मोठे मोठे राज्यात घोटाळे चालू आहे. कोणी 70,000 कोटीचा खर्च तर कोणी 1800 कोटीचा 1800 कोटीचा होतो. आणि इकडे शेतकऱ्याला तुम्ही 20,000 रुपये दिले, त्याला बी 6 महिने लागायला लागले. मग त्यावेळेस हे जो राज्याचा खर्च धरते आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ना. एवढे तुमचे 1800 करोडचे घोटाळे हो राहिले, एखादा घोटाळा करा ना शेतकऱ्यासाठी. काय गुन्हे दाखल होते पाहून घेऊ आपण. हा बरोबर. तर मित्र, ह्या होत्या या गावात आपण आलो, या शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि ह्या होत्या एकंदरीत भावना. कुठेतरी या गोष्टीचा सरकारने विचार केला पाहिजे. हीच भूमिका या व्हिडिओच्या माध्यमातून मांडूयात आणि या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.